जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती आहे। एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, त्या अंतर्गत पदभरती होत आहे। त्यासाठी फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे। त्याविषयी आपण डिटेल्समध्ये माहिती पाहणार आहोत। पण 2025 मध्ये सरळ सेवेच्या जे काही सार्वजनिक आरोग्य विभाग असेल किंवा महानगरपालिका असतील, DMER विभाग असेल, या वेगवेगळ्या विभागांमध्ये पदभरती येणार आहे आणि त्याची चर्चा सुद्धा आपण व्हिडिओच्या शेवटी करणार आहोत। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला सुरुवात करूया। राष्ट्रीय आरोग्य अभियान जे आहे NHM जिल्हा परिषद जालना यांच्यासाठी एक पदभरती जाहिरात आलेली आहे 4 फेब्रुवारी रोजी आणि यामध्ये वेगवेगळे जे पद आहेत हे पद भरून घेतले जात आहेत। कशा पद्धतीनं क्रायटेरिया असणार आहे? राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या NTEP, NPNCD, IPHS, CLMS किंवा SNCU हे कार्यक्रम जे आहेत या कार्यक्रमांना मंजुरी दिलेली आहे आणि त्यामध्ये विविध पद जे आहेत ते फक्त कंत्राटी पद्धतीनं भरण्यात येणार आहेत आणि ही पदभरती कंत्राटी पद्धतीनं होत आहे। सविस्तर जाहिरातीसाठी तुम्ही या संकेतस्थळावर जाऊ शकता, तिथं प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। ही सेमच जाहिरात तिथं असणार आहे। त्यामध्ये जे काही राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद जालना, जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद जालना यांच्या कार्यालयामध्ये तुम्हाला अर्ज सादर करायचे आहेत। कधीपर्यंत करायचे आहेत? 12 फेब्रुवारी 2025 पर्यंत, सुट्टीचे दिवस वगळून। जवळपास सोमवारी 10 तारीख आहे, म्हणजे बुधवारपर्यंत तुम्हाला यामध्ये वेळ आहे। 2-3 दिवसाचा वेळ आहे। या वेळेमध्ये तुम्ही जे तुमचे डॉक्युमेंट्स आहेत ते तिथं पाठवू शकणार आहात। क्वालिफिकेशन एक्झामिनेशन करता काय असणार आहे? तुमचे जे अंतिम वर्षाचे 50 गुण आहेत त्यांना डिवायडेशन केलं जाणार आहे, तुमच्या एक्सपिरियन्सला डिवायडेशन केलं जाणार आहे आणि तुम्हाला मार्क्स देऊन तिथं तुमची नियुक्ती केली जाणार आहे। काय असणार आहेत? किती पद असणार आहेत? कोणते पद असणार आहेत? बघा, पहिलं आहे पब्लिक हेल्थ मॅनेजरचं पद। यामध्ये एकूण 3 रिक्त पद आहेत। कॅटेगरी वाईज पद दिलेले आहेत। याची मुलाखत जी होणार आहे त्याचा सुद्धा इथं कशा पद्धतीनं होणार आहे क्रायटेरिया दिलेला आहे। यामध्ये तुम्हाला 35,000 रुपये महिन्याला मानधन मिळणार आहे। या पदासाठी तुम्हाला क्वालिफिकेशन लागणार आहे एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MBA किंवा MPH, MHA असं जर तुमचा एखादा MBA वगैरे झालेला असेल आणि त्याचसोबत तुमचं मेडिकल फील्डमध्ये ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकणार आहात। यामध्ये जर तुमचा एक्सपिरियन्स असेल NHM मध्ये किंवा गव्हर्नमेंटमध्ये तर प्रेफरन्स देण्यात येणार आहे। त्यानंतर दुसरं पद नसणार आहे लॅब टेक्निशियनचं। एकूण 6 पद भरले जाणार आहेत, कॅटेगरी वाईज दिलेले आहेत। यामध्ये 18,000 रुपये तुम्हाला महिन्याला पेमेंट मिळणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, 12वी प्लस तुमचा मेडिकल लॅब टेक्निशियनचा एखादा डिप्लोमा झालेला असेल किंवा तुमची डिग्रीच DMLT, BMLT, MLT मधून झालेली असेल तर तुम्ही इथं अप्लाय करू शकणार आहात। यामध्ये महत्त्वाचं तुम्हाला 1 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे स्पुटम स्मिअर मायक्रोस्कोपीमध्ये, तर तुम्हाला इथं प्रेफरन्स दिला जाईल। त्यानंतर कॅन्डिडेट विथ हाय क्वालिफिकेशन फॉर एक्झाम्पल ग्रॅज्युएट्स। बघा, तुम्ही जे कॅन्डिडेट आहेत आता यांनी 12वी प्लस डिप्लोमा विचारलेला आहे, पण तुमचं डिग्री प्लस डिप्लोमा झालेला आहे तर तुम्हाला इथं प्रेफरन्स दिला जाणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॅरामेडिकल काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। त्यामध्ये तुम्हाला प्रेफरन्स नाही तर कॅटेगरी जो क्रायटेरिया आहे तो क्रायटेरियाच ठेवण्यात आलेला आहे। प्रेफरन्स विल बी ज्या विद्यार्थ्याला NHM मध्ये किंवा गव्हर्नमेंटमध्ये कामाचा एक्सपिरियन्स आहे त्यांना प्रेफरन्स दिला जाणार आहे। त्यानंतर CLMS टेक्निशियनचं एक पद आहे, ओपनसाठी असणार आहे।
18,000 पेमेंट असणार आहे. 12वी प्लस DMLT क्वालिफिकेशन सेम असणार आहे आणि प्रेफरन्स पण ज्यांना एक्सपिरियन्स आहे त्याला दिला जाणार आहे. पुढील पद असणार आहे सीनियर डॉट प्लस सुपरवायझरचं. त्यामध्ये तुम्हाला 20,000 महिना दिला जाईल. ग्रॅज्युएट आणि सर्टिफिकेट कोर्स झालेला असेल तुमचा कॅम्प्युटरमध्ये तर तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. यामध्ये तुम्हाला 2 वर्षाचा कमीत कमी एक्सपिरियन्स असला पाहिजे आणि तुमचं कम्युनिकेशन स्किल जे आहे ते चांगलं असायला हवं. STSचं एक पद आहे, त्यामध्ये सुद्धा 20,000 पद पेमेंट असणार आहे. त्याच्यानंतर TBHBचं एक पद आहे, त्यामध्ये सुद्धा 17,000 पेमेंट असणार आहे. त्यानंतर असणार आहे काउन्सलरचं पद. फिमेलसाठी आहेत हे पद. एकूण 3 पदं भरले जाणार आहेत. 20,000 रुपये महिना तुम्हाला पेमेंट दिला जाणार आहे. कशा पद्धतीनं अटीवर शर्ती आहेत, काय काय असणार आहे बघा. जाहिरातीत नमूद केलेल्या पदांच्या संख्येत बदल सुद्धा होऊ शकतो. जे खुल्या प्रवर्गासाठी 40 वर्ष तर राखीव प्रवर्गासाठी 45 वर्षांची जी वयोमर्यादा आहे ती ठेवण्यात आलेली आहे. यामध्ये जे तुमचं गुणांकन आहे ते शेवटच्या मार्क जे आहेत त्यानुसार केलं जाणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण NHMच्या बरेच जे जाहिराती आहेत ते पाहत असतो. सगळ्यांचं क्वालिफिकेशन क्रायटेरिया जवळपास सेम असणार आहे. त्यानंतर बघा, तुमच्याकडं MSCITचं प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला तिथं सादर करायचं आहे. अनुभवाचं सर्टिफिकेट सादर करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला याच्या शेवटी जो काही फॉर्म दिलेला आहे हा फॉर्म भरायचा आहे. तुमचे सगळे जे क्वालिफिकेशन डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स इथं लावायचे आहेत आणि त्यासोबत तुम्हाला एक डिमांड ड्राफ्ट सुद्धा लावायचा आहे. कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला यामध्ये लावायचे आहेत बघा. अर्ज, त्यानंतर स्वतःचे अक्षरात स्वतःचे नाव, पासपोर्ट साईज फोटो, जन्माचा दाखला, जातीचा दाखला, अर्जावर संपूर्ण नाव आणि तुमचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ईमेल ID व्यवस्थित टाकायचा आहे. तुम्ही काम केलेल्याचा अनुभव, त्या संस्थेचं नाव, त्याच्यानंतर तुमचं जे पद आहे त्याच्यामध्ये किती वेळाचं कालावधी आहे, या सगळ्या डिटेल्स टाकायच्या आहेत. तुमचे सगळे सर्टिफिकेट आहेत ते लावायचे आहेत आणि तुमचा जो डिमांड ड्राफ्ट आहे खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपयाचा असेल आणि राखीव प्रवर्गासाठी 100 रुपयाचा असेल, तो डिमांड ड्राफ्ट तुम्हाला काढायचा आहे. डिमांड ड्राफ्ट काढायचा असताना तुम्हाला स्टेट बँकचा जो आहे तो असणं गरजेचं आहे. तर तुम्हाला SBI बँक, अंबड चौक, जालना शाखा जालना येथे देय असलेला असायचा आहे. म्हणजे तुम्ही SBI मधून काढला तरी चालणार आहे. कोणत्या नावानं डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे बघा, तर फॅमिली वेलफेअर सोसायटी जालना या नावानं तुम्हाला तो डिमांड ड्राफ्ट काढणं गरजेचं असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही PDF मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो. तिथं जाऊन तुम्ही डिटेल्समध्ये आधी व्यवस्थित जाहिरात वाचा आणि त्यानंतरच फॉर्म भरा. 2-3 दिवस वेळ आहे. तुम्ही जर जालनामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी खूपच चांगली संधी असणार आहे. फॉर्म नक्की भरा. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला सार्वजनिक आरोग्य विभाग जी काही 2023ची पदभरती झाली होती याविषयी महत्त्वाचं बोलायचं म्हणजे आता सध्या वेटिंग लिस्ट लागत आहेत आणि 15 फेब्रुवारीपासून ते 20 फेब्रुवारी या कालावधी दरम्यान ते जे काही भरती प्रक्रिया आहे ती पूर्ण करणार आहेत आणि त्यानंतर कोणत्याही पद्धतीची वेटिंग लिस्ट जी आहे ती लागणार नाही. आणि त्यानंतर 2 महिन्यानंतर जसं मार्च महिना संपेल, त्याचबरोबर मार्च महिन्यामध्ये आर्थिक वर्ष असल्यामुळं त्यांच्यावरती बाकीचे जे गोष्टी आहेत, बाकीचे जे कामं आहेत त्यांचा बराच लोड आहे. त्यामुळं जवळपास एप्रिलच्या एंडिंगला किंवा मे महिन्यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाची एक जाहिरात येऊ शकते. छोट्या कमी पदांसाठी असेल पण जाहिरात येण्याचे चान्सेस आहेत. आणि त्याआधी जी 15 फेब्रुवारीपासून 19 फेब्रुवारीच्या दरम्यान जी 2023च्या वेटिंग लिस्टची पदभरती ते संपवणार आहे, त्यांचा कार्यकाळ पूर्ण करत आहेत. जे वेटिंगमध्ये विद्यार्थी आहेत त्यांनी मला पर्सनली टेलिग्रामला मेसेज करा. त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची बातमी असणार आहे. जे विद्यार्थी वेटिंगला आहेत त्यांच्यासाठी जी नवीन भरती येणार आहे त्याच्यावर कोणताही त्याचा फरक पडणार नाही आहे. आपल्याला एक जे पुण्याचं मेन कार्यालय आहे तिथे एक अर्ज द्यायचा आहे, निवेदन द्यायचं आहे. त्याचा विषय असा असणार आहे की जे काही आचारसंहिता 2 आल्या होत्या या पदभरतीच्या मध्ये
आणि त्यामुळे जो काही 3-4 महिन्याचा वेळ वाया गेलेला आहे, तोच वेळ अतिरिक्त वेळ वाढवून देण्यात यावा वेटिंग लिस्टसाठी. कारण जवळपास आरोग्य विभागामध्ये जे काही 11,000 पदांची पदभरती झाली होती, त्यामध्ये जवळपास 2,000 प्लस पदं अजून रिक्त आहेत, भरून घेतले गेले नाहीत. आणि या पदांचं 2,000 पदं असेच वाया जातील, असेच रिक्त राहतील. त्यामुळं जे वेटिंगमध्ये विद्यार्थी आहेत त्यांचा खूप मोठं नुकसान होणार आहे. आणि त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून जे वेटिंगमध्ये आहे त्यांचा नंबर लागू शकतो असे चान्सेस आहेत. त्यांनी मला पर्सनली मेसेज करा. याच्यावरती आपण एक निवेदन देऊन जो काही वेटिंग लिस्टचा कार्यकाळ आहे तो 1-2 महिने वाढवून मागून अशी विनंती करणार आहोत. आणि त्यासाठी मला तुमच्या सगळ्यांची साथ महत्त्वाची आहे. त्यामुळं तुम्ही जे वेटिंगवर असतील, ज्यांना खरंच लागायचं आहे किंवा लागण्याच्या याच्यावरती आहेत, पण पदभरती संपली, 15 तारखेच्या नंतर काहीच करता येणार नाहीये, त्यामुळं हे काम लवकर करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही वेटिंगमध्ये असाल तर नक्की मेसेज करा. आणि तुम्हाला पुढच्या येणाऱ्या पदभरतीसाठी किंवा तुमचं सिलेक्शन झालं असेल तर तुम्हाला खूप शुभेच्छा. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. धन्यवाद.